अमरावती येथील जिल्हा कोविड रुग्णालयातून 24 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे। रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला। मोठ्या संख्येने रुग्ण उपचारानंतर घरी परतत असल्याने ही बाब दिलासा देणारी ठरली असून वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करीत त्यांना निरोप दिला। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम, परिचारिका वर्षा पागोटे यांच्यासह अनेक डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते। यावेळी बऱ्या झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली। यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनी बऱ्या झालेल्या रुग्णांना शुभेच्छा दिल्या। डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णसेवा देत आहे। अमरावती महापालिका हद्दीतील 24 रुग्ण आज बरे होऊन परतत आहे, याचे समाधान आहे। जिल्ह्यासाठी ही बातमी दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टर निकम यांनी व्यक्त केली। यामध्ये 11 पुरुष व्यक्ती व 13 महिलांचा समावेश आहे। कोल्हापुरी गेट येथील 5 महिला व 3 पुरुष अशा 8 जणांचा समावेश आहे। हनुमान नगर येथील एका महिलेचा समावेश आहे। कंवर नगर येथील 2 महिला व 1 पुरुष अशा 3घांचा समावेश आहे। नालसापुरा येथील 2 पुरुष व 2 महिला, काटा सुप्रिया नगर येथील 1 पुरुष, गौस नगर येथील 1 पुरुष, ताजनगर येथील 3 महिला व 3 पुरुष अशा 6 जणांचा समावेश आहे। अशा एकूण 24 व्यक्तींना आज घरी सोडण्यात आलं। जिल्ह्यात अद्यापपर्यंत 24 रुग्ण आढळून आले आहे। त्यापैकी 12 व्यक्ती मृत आहे। 1 व्यक्ती जीएमसी नागपूर येथे रेफर करण्यात आला आहे। आतापर्यंत 45 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे। 26 रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। आमच्या हॉस्पिटलमधून 25 पेशंट सुट्टी होऊन जात आहे। त्या माध्यमातून आम्ही एकच सांगतो, प्रत्येक कोविडचा रुग्ण जर प्रथम स्टेजमध्ये, दुसऱ्या स्टेजमध्ये आमच्याकडे आला, लक्षणे दिसताच आमच्याकडे आला, तर 100% रिझल्ट हा आपण त्यांना देऊ शकतो, ते बरे होतात। जाताना त्यांना एकच सांगायचं आहे की घरी गेल्याच्या नंतरही सोशल डिस्टन्सिंग त्यांना पाळायचं आहे। आणि जे कोणी आता समाजामध्ये असे कोणी त्यांना वाटलं तर त्यांचंसुद्धा धाडस वाढवून त्यांना रुग्णालयाकडे जाण्याचा त्यांच्या माध्यमातून एक संदेश पोहोचवायचा आहे की हॉस्पिटलला जा, 100% तुम्ही बरे। त्याचबरोबर याच्यासमोरसुद्धा जरी आता लॉकडाऊन कम्प्लिटली काढून टाकण्यात आलेला आहे, सगळ्या सेवा सुरळीत करण्यात आलेल्या आहे, तरीसुद्धा आपण त्या सगळ्या गोष्टीचा जर फायदा जास्त घेतला तर परत आपल्याला धोका उद्भवू शकतो। त्याच्यामुळे लॉकडाऊन निघाल्याच्या नंतरसुद्धा प्रत्येकाने कामाच्या वेळेतच बाहेर निघा, अन्यथा अननेसेसरी तुम्ही बाहेर निघू नका। सोशल डिस्टन्सिंग पाळा। त्याच्यानंतर तुमच्या संपर्कात जेही कोणी लोक येतील त्यांचं अवेअरनेस वाढवा। आणि ह्या 25 रुग्णांच्या माध्यमातून आम्ही एकच सांगतो आहे की आपण जर या कोरोना नावाच्या शत्रूसोबत लढलो तर निश्चित प्रकारे आपण यांना हाकलून लावू शकतो आणि आपण हा लढा जिंकू शकतो।